नमस्कार, मी प्रतीक मोरे स्वागत करतो आपले शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये। आपण आहोत मोरब्यामध्ये। मोरब्यातले एक मोठे नाव असलमभाई राऊत, शेतकरी कामगार पक्षातील दिग्गज नेतृत्व, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवरती आहेत अशा पद्धतीची चर्चा चालू आहे। तर आपण थेट आलेलो आहोत मोरब्यामध्ये असलमभाई राऊत यांच्याकडेच। त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की नक्की असलमभाई राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार का। असलमभाई नमस्कार। नमस्कार। आता जी चर्चा चालू आहे पूर्ण लोकांमध्ये की असलमभाई राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवरती आहेत, तर याच्यामध्ये किती तथ्य आहे? गेली 8-10 दिवस हा सगळा जो प्रश्न लोकांसमोर आहे, मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा अशी माझ्या कार्यकर्त्यांची सुद्धा मला विनंती होती। कारण विकास कामाच्या दृष्टिकोनातून खासदार साहेब असतील, अदितीताई मंत्री महोदय आहेत, त्यांच्या माध्यमातून असतील, ही जी विकास कामं आहेत आणि हा जो मतदारसंघाचा विकास आहे हा राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर नक्कीच होईल अशी मला खात्री पटली। आणि माझी चर्चासुद्धा खासदार साहेबांबरोबर झाली। त्यांनी मला आश्वासित केले की निश्चितपणे तुमची सगळी जी विकासाची कामं असतील, तुमच्या कार्यकर्त्यांचे जे प्रश्न असतील ते मी मार्गी लावण्याचं काम करेन। मग आपला पक्षप्रवेश ठरलेला आहे का आणि तो कधी असेल? माझा पक्षप्रवेश जो आहे तो येत्या 20 तारखेला शनिवारी संध्याकाळी 4 वाजता SS हायस्कूल मोरबा ह्या पटांगणामध्ये कार्यक्रम हा निश्चितपणे झालेला आहे। आपण जर प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तर मोरबा गटातून जिल्हा परिषदेची उमेदवारी आपल्याला भेटणार का? प्रवेश करण्याच्या आधी खासदार साहेबांकडे, सुनील तटकरे साहेबांकडे असेल, अदितीताई तटकरे किंवा अनिकेत भाई तटकरे यांच्याकडे असेल, माझी चर्चा झालेली आहे। आणि तटकरे साहेबांनी, खासदार साहेबांनी मला शब्द दिला आहे की ह्या मोरबा मतदारसंघाची निवडणूक असेल त्याच्यामध्ये उमेदवारी निश्चितपणे तुमचीच असेल असा मला शब्द दिला गेला आहे। तर हे होते आपल्यासोबत असलमभाई राऊत। त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीकडून मोरबा गटातून जिल्हा परिषदेची जी उमेदवारी आहे ती मलाच भेटणार आहे आणि येत्या 20 तारखेला मोरब्यातील मैदानामध्ये शाळेच्या ते पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करणार आहेत। शेतकरी कामगार पक्षातून आता असलमभाई राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाणार हे जवळपास निश्चित आहे।